मंडळी, खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ज्या रेसिपीज बघणार आहोत त्या उपासाच्या रेसिपीज आहेत, रताळ्यापासून बनणाऱ्या आहेत आणि पटकन होणाऱ्या आहेत. रताळ्याचा कीस आपण बघणार आहोत जो झटपट होणारा आहे, आणि रताळ्याचं जे खाली सत्व उरतं धुतल्यानंतर त्याची आपण बासुंदी बघणार आहोत. आपण काहीच टाकणार नाही आहोत. या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या या छान छान पारंपरिक पटकन होणाऱ्या रेसिपीज सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण या 2 रेसिपीज आज बघूया. साहित्य बघू आपण. रताळ्याचं कीस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि किसून घेतलेला आहे. तो सालं काढून घेतली रताळ्याची. त्याच्यानंतर आपण ओलं खोबरं घेतलंय, जिरं घेतलंय, दाण्याचं कूट आहे, थोडीशी साखर आहे, मीठ आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत. इतक्या कमी साहित्यामध्ये होणार आहे. बघूया आपण आता. कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलंय आणि आता तुम्ही बघाल तर याच्यामध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला घालायचंय जिरं. उपासाची रेसिपी आहे त्याच्यामुळे घटक खूप कमी आहेत. जिरं आपलं तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढे मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला. मिरच्या आपल्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. साजूक तुपामध्ये तुम्हाला करायचं असेल तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा हा करू शकता. काही काही जण तेल वापरत नाहीत उपासाला, तर तुम्ही तसं साजूक तूप हवं तर साजूक तुपही घेऊ शकता. आणि आता याच्यामध्ये आपण जो रताळ्याचा किसलेला होता तर तो रताळ्याचा कीस घालायचा आहे. याच्यामध्ये मी एक बटाटा पण किसून घातलेला आहे. साधारण मी 3 रताळी वापरली होती आणि एक बटाटा वापरलेला होता. तुम्हाला बटाटा स्किप करायचा असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण याच्यावरती परतून घेणार आहोत छानपैकी ह्याला, आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत वाफ भरण्यासाठी. साधारण एक 5 ते 7 मिनटं दरदरून याला वाफ आणायची. लगेच शिजतं, काही खूप वेळ शिजवावं लागत नाही. आणि तुम्ही बघत असाल तर आता हा शिजला. याच्यात आपण घालतोय मीठ. सुरुवातीला घालू नका कारण शिजल्यावर थोडासा कमी होतो तो. त्याच्यानंतर आपण साखर घालतोय आणि दाण्याचं कूट अतिशय कमी वापरलेलं आहे, खूप वापरलेलं नाहीये. आणि आता आपल्याला हे परत व्यवस्थित परतवून घ्यायचंय आणि याच्यावर आपण परत झाकण ठेवणार आहोत 1-2 मिनिटं शेवटची. तुम्ही बघाल तर मी छान परतून घेतले आणि पहिल्यापेक्षा आता तुम्हाला दिसत असेल की तो खूप मऊ झालेला आहे. रताळ्याचा कीस खूप छान लागतो, खूप न्यूट्रिशन आहे. आणि याच्यावरती आपण किंचित लिंबाचा रस घालतोय, 1 चमचाभर. याने अजून छान आपल्याला टेस्ट मिळते. याच्यावर 1-2 मिनिटं आपल्याला परत झाकण ठेवायचे आणि त्याला वाफ आणून घ्यायची. ओलं खोबरं घालायचं आणि आपला हा रताळ्याचा कीस तयार आहे. आपण पुढची जी रेसिपी बघतोय ती रताळ्याची बासुंदी आहे. त्याच्यामध्ये सत्व घेतलंय, दूध घेतलंय आणि केशर वेलची सिरप घेतलंय. सत्व हे जे आपण काढतो हे रताळ्याचं आपण 2-3 वेळा धुतल्यानंतर खाली जे त्याचं पावडर बसते त्याला आपण सत्व म्हणतो. तर हे सत्व आपल्याला घ्यायचं, ते धुवून फेकून द्यायचं नाही. ते खूप त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप छान आहे. हे सत्व पाण्यात धुवून घेतल्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर ते या प्रमाणात दिसतंय आपल्याला. हे तुम्हाला 2 वेळा सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी बासुंदी थोडी घट्टसर हवी म्हणून एवढं सगळं घेतलेलं आहे. तुम्हाला पातळ करायची असेल, बासुंदी नसेल करायची, खीरसारखं करायचं असेल तर तुम्ही थोडं अर्धं 2 वेळा वापरू शकता. किंचित पाणी घातलंय त्याच्यामध्ये कारण ते सगळं विरघळून एकजीव व्हायला पाहिजे म्हणून. आणि आता आपण त्या पाण्यामध्ये ते सत्व सगळं मिक्स करणार आहोत.
ही बासुंदी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते. ज्या आपण गुठळ्या आहेत त्या गुठळ्या सगळ्या या पाण्यामध्ये मोडून घेणार आहोत, एकजीव करणार आहोत. कुठले लम्स याच्यामध्ये राहणार नाही याची आपण काळजी घेतोय. ढवळत राहायचं सारखं आपल्याला ते, कारण आपण जे सत्व काढलेलं होतं ते आपण आधी कशात मिक्स केलं नव्हतं, डायरेक्ट शिजवताना आपण ते पाण्यामध्ये मिक्स करतोय. ते चांगलं एकजीव झाल्याशिवाय आपल्याला दूध याच्यामध्ये घालायचं नाहीये. तुम्ही बघत असाल तर सारखं ढवळते मी, की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही गुठळी कुठलेही राहणार नाही. ते थोडंसं त्या पाण्यामध्ये शिजतं, पण तुम्ही बघत असाल तर त्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात होते. आणि ते घट्ट व्हायला चालू होतं पाण्यामध्येच. जेव्हा अशी स्टेज येते त्याच्यानंतरच आपल्याला दूध घालायचं आहे, कारण ते शिजायला लागतं पाण्यामध्ये. आणि आता आपण त्याच्यामध्ये घालतोय दूध. तुम्हाला कितपत घट्ट हवे, बासुंदी थोडी थिक असते त्याच्यामुळे त्या प्रमाणात दूध घातलं. तुम्हाला खीर करायची असेल तर तुम्ही अजून त्याला पातळ करू शकता. आणि आता तुम्ही बघितलं असेल आपली घट्ट असं बासुंदीचं हे तयार आहे. आता आपण याच्यामध्ये घालतोय साखर. परत हलवून घ्यायचे, साखर एकजीव करायचे. ते शिजलं असल्यामुळे नंतरचा जो आपण खूप वेळ त्याला नाही ठेवायला लागत. आणि आपलं हे बासुंदी तयार आहे. ड्रायफ्रुट्स वर टाकलेले आहेत.